ठरवलेलं आहे. आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जी मुंबई अदानीच्या घशात घातले, जी त्याच्या घशातनं काढून मी माझ्या महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांना तिथे मुंबईत आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात परवडणाऱ्या किमतीमध्ये मी घर देणार आहे. देऊन दाखवणारच. येऊन दाखवा मध्ये आडवे. एक महाराष्ट्र म्हणून काय आपल्याला स्वाभिमान आहे की नाही? काय मोदी शहानी यायचं आणि टपल्या मारून जायचं आणि मग त्यांनी टपली मारून गेल्यानंतर मग पुन्हा आपण शाहू फुले आंबेडकर म्हणून उभं राहायचं? हा महाराष्ट्र मर्दांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्राला तुम्ही पायपुसणं समजू नका. आणि दुसरा एक विषय फार महत्वाचा, तुम्हाला आज ही अतिशयोक्ती वाटत असेल, पण शांत डोक्याने विचार केल्यानंतर पट्टे की नाही ते मला सांगा. हा संपूर्ण पट्टा इथून पश्चिम महाराष्ट्र हा सहकाराचा पट्टा आहे ना? मग ते साखर कारखाने असतील, सहकारी बँका असतील, इतर काही उद्योग असतील. आजपर्यंत कधीही स्वातंत्र्यानंतर सहकार हा राज्याचा विषय, पण केंद्रामध्ये सहकार खातं तयार केलं गेलं आणि ते खातं अमित शहानी स्वतःकडे ठेवलेले. आता यांना जे काय वाटतंय, पलट्यात तिकडत ना, अजित पवार बिवार सगळे जात आहेत, धाडी पडल्यानंतर सगळे पलटायत आणि त्यांना निवडून देण्यासाठी प्रचार करतायत. त्यांच्या लक्षात येत नाही भाजपची नीती ही वापरा आणि फेका अशी नीती आहे. काम पाहिजे, काम करायचंय तेव्हा वापर करायचा आणि काम झाल्यानंतर फेकून द्यायचं, ही यांची दळभद्री नीती आहे. आज हे यांना पक्षात घेतील. आजच आता यांनी सुरू केलेलं आहे की देवेंद्र फडणवीस त्यांचा मुख्यमंत्री असेल. मिंदेरा म्हणा बस भांडी घासत, आणि या डोंगरवाल्याला पण म्हणा की ते मिंदेला माती देत बस भांडी घासायला मदत करायला. झाला तुमचा उपयोग संपला. मग तसंच उद्या हे सहकार क्षेत्र हे अमित शहा गिळणार नाही कशावरून? सहकारी बँका अदानीच्या घशात घालणार नाही कशावरून? ही सुरुवात आहे. एक एक पाऊल पुढे पुढे टाकत 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 त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे ते त्यांचा काही तो नारा आहे ना, बटेंगे तो कटेंगे, तसं नाहीये. हम महाराष्ट्र को लुटेंगे आणि दोस्तों को बांटेंगे. यांना महाराष्ट्र लुटायचा आहे आणि यांच्या दोस्तांमध्ये तो वाटायचा आहे. बरं, जसं अमित शहानी मला काश्मीरची आठवण करून दिली, तशीच एक घटना आता 4 दिवसापूर्वी घडली. तुम्हाला कोणालाच माहिती नाहीये. मला मी ते ऑनलाईन बातम्या वाचल्या म्हणून मला ती कळली. कोणत्याही पेपरमध्ये आल्याचं मी तरी पाहिलेलं नाहीये. मोदी ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये भाषण करत होते, अमित शहा जेव्हा महाराष्ट्रामध्ये भाषण करत होते, त्याच वेळेला मणिपूरमध्ये एका महिलेवरती अत्याचार होत होता. 31 वर्षाची आदिवासी महिला, 3 मुलांची आई, घरामध्ये घुसले, तिच्या अत्याचार केला आणि अत्याचार केलाय कमी पडले की काय म्हणून तुला जिवंत जाळून टाकण्यात आलं. जिवंत जाळून टाकण्यात आलं. तक्रार कोण घेणार? कोणाची हिंमत आहे? तक्रार झाली, आरोपींची ओळख अजून पटलेली नाही. आणि अमित शहा, तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात, तुम्ही गृहमंत्र्यासारखं वागलं पाहिजेत. तुम्ही उद्धव ठाकरेला संपवण्यापेक्षा मणिपूरमध्ये जाऊन जे हिंसाचार करतात ना, त्यांना संपवून दाखवा. मणिपूरचा हिंसाचार थांबवून दाखवा. काश्मीरचं जे तुम्ही आम्हाला सांगताय 370 कलम, अजूनही तिकडे अतिरेक्यांचे हल्ले होत आहेत, आपल्या सैनिकांवरती होत आहेत, ते हल्ले अजूनही थांबलेले नाहीयेत. ते पहिले थांबवून दाखवा. आणि जर हे तुम्हाला जमत नसेल तर मी मोदींना सुद्धा सांगतोय, सोडा पंतप्रधान पद. तुम्हाला देशापेक्षा राज्याच्या निवडणुकीमध्ये तुमचा पक्ष जिंकावा हे महत्वाचं वाटत असेल तर पंतप्रधान पद सोडा, गृहमंत्री पद सोडा. आणि जसं आम्ही फिरतोय आमच्या पक्षाचे स्टार प्रचारक, तसं मोदी आणि शहानी भाजपचे स्टार प्रचारक म्हणून फिरलं पाहिजे. कुठे आमच्या तुम्ही मन की बात करताय, आम्ही जन की बात करतोय. जनतेची गोष्ट आम्ही करतो आहोत. हे खोकेवाले धन की बात करतायत.
मी जन की बात करतोय. हा फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यामध्ये. आणि इथे जे कोणी अपक्ष उभे राहिलेत, महाआघाडीचा उमेदवार एक आणि एकच आहे, दीपक आबा, ज्यांच्या हातामध्ये मशाल आहे. बाकींच्या बंडखोरी आणि अपक्षांना धूप घालायचा नाही. मी तर म्हणेन तुम्ही महायुतीला मदत करायला आम्हाला अपशकुन करता आहात. अपशकुन करू नका. महाराष्ट्राचे शाप तुम्हाला लागतील. आहे ना, प्रत्येकाला त्याचं जे काय द्यायचं ते देत आलेलं आहे महाराष्ट्र. पण महाराष्ट्राच्या पायावरती हा धोंडा पाडू नका. जेव्हा आपलं सरकार होतं आणि मी मुख्यमंत्री होतो, मला तुम्ही सांगायचं एक तरी उद्योग इथून गुजरातला मी नेऊ दिला होता? एक तरी रोजगार इथून गुजरातला त्यांची नेण्याची हिंमत झाली होती? मग यांनी सरकार पाडलं ते एवढ्याचसाठी पाडलं. आज यांना शिवसेनेतून गद्दारी केलेला माणूस मुख्यमंत्री म्हणून चालतो का? कारण तो त्यांचे बूट चाटतोय, तो त्यांच्या समोर शेपूट हलवतोय. पण उद्धव ठाकरे त्यातला नव्हता. कारण मुख्यमंत्रीपद गेलं तरी 72, पण मी महाराष्ट्राशी बेईमानी करणार नाही. आणि आज जर कोणाला असं वाटत असेल की मला पुन्हा मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडतायत, मला माझ्या महाराष्ट्राची स्वप्न पडतायत, मला माझा महाराष्ट्र डोळ्यात देखत लुटला जातोय हे बघवत नाही, म्हणून मी ती सगळी सत्ता असो किंवा भाजप असो त्यांना लाथ मारून मी तुमच्यासोबत तुमच्यासाठी लढायला उभा राहिलेलो आहे. कोणीतरी पाहिजे की नको? सगळेच जर का लाचार झाले तर मग महाराष्ट्र कोणाचा राहील? छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर यांचा महाराष्ट्र राहणार का मोदी, शाह आणि अदानीचा महाराष्ट्र होणार? हे ठरवणारी ही निवडणूक आहे. हे ठरवणारी ही निवडणूक आहे. अजूनही इथे तुम्ही काय काय सांगत होता, डाळिंब प्रक्रिया प्रकल्प पाहिजे, दुधाचा पाहिजे, याचा पाहिजे, का झाले नाहीत अजून? MIDC तरी आहे, बंद पडले. मग तुम्ही कुठे जाणार उद्योगाला? गुजरातला? हा, मोदी आले का सांगा, सगळे अर्ज द्या, आम्हाला पण घेऊन जा अहमदाबादला. नाही, सुरतला गद्दार जातात. आणि म्हणून मी ठरवलंय, तुम्ही बोललात बरं झालं, सुरतीची आठवण केली बरं झालं. मी तर ठरवलेलं आहे, तुम्हाला मंजूर आहे की नाही सांगायचं. आपलं सरकार आल्यानंतर मी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार आहे. मंजूर. आणि फक्त महाराष्ट्रात बांधून नाही थांबणार, मी सुरतेला सुद्धा महाराजांचं मंदिर बांधणार आहे, सुरतेमध्ये सुद्धा. मग तुम्ही माता भगिनी इकडे मोठ्या प्रमाणात जमल्यात, त्या म्हणतील हे सगळं ठीक आहे, आमचं काय? आम्हाला बरे की 1500 रुपये मिळत आहेत. बरे का हो? 1500 मध्ये घर चालतंय? काय मिळतं 1500 मध्ये? डाळ, तांदूळ, साखर, तेल, काय मिळतं? अरे आनंदाचा शिधा मिळतो की नाही? हा, नाही मिळत. जे नाही मिळत ते नशीबवान आहेत. हा, कारण ज्यांना मिळतो त्यांच्या आनंदाच्या शिद्यामध्ये लेंड्या मिळत आहेत. आणि हा मिंद्याचा आनंद, आणि त्या मिंद्याच्या आनंदाचा शिदा म्हणजे त्या शिद्यामध्ये लेंड्या उंदराच्या. आणि म्हणून आणखीन एक जे आपण ठरवलेलं आहे की आपलं सरकार आल्यानंतर महागाईने सगळे तुम्ही जे बेजार झालेले आहात, जीवनावश्यक 5 वस्तूंचे भाव आपण पुढची 5 वर्ष स्थिर ठेवून दाखवणार, म्हणजे दाखवणारच. आणि ते सुद्धा शेतकऱ्याचं नुकसान होऊ न देता, अजिबात होऊ देणार नाही. कारण काहीतरी या गोष्टी केल्या पाहिजेत. मुलींना मोफत शिक्षण मिळतं. आता दीपक आबा तुम्ही सांगितलं मुलांना मुलीच मिळत नाही, का नाही मिळणार? मिळायलाच पाहिजे. नोकरी पहिली मिळाली पाहिजे. आणि नोकरी मिळायची असेल तर पहिलं शिक्षण मिळालं पाहिजे. आणि म्हणून आपण आणखीन एक जे वचन तुम्हाला मी देतोय, जसं मुलीला मोफत शिक्षण मिळतं तसं मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला सुद्धा मोफत शिक्षण देणार, म्हणजे देणारच. आम्ही देतोय काय? बरं, मी मुख्यमंत्री असताना
एका तरी शेतकऱ्याने माझ्याकडे मागणी केली होती की आम्हाला कर्जमुक्त करा? कोणीच केलेली नव्हती. पण मी माझं कर्तव्य बजावलं आणि नागपूरमध्ये जे पहिलं अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये नुसती घोषणा नाही केली, 2 लाखापर्यंतची कर्जमुक्ती तुम्हाला मिळाली होती की नाही हे तुम्ही मला सांगायचं. हे करून दाखवलंय आपण. 10 रुपयामध्ये शिवभोजन नुसतं अनाऊन्स करून नाही थांबलं, चालू केलं. कोरोनामध्ये 5 रुपयात दिलं, काही काळ मोफत दिलं. हे सगळं करतोय कारण मी परवाकडे विदर्भात होतो आणि तिथे गाडगे बाबा, गाडगे बाबांचं सांगायचं तर माझ्या आजोबांनी त्यांचं चरित्र लिहिलंय. आणि गाडगे बाबा, माझा तेव्हा जन्मही नव्हता झालेला, अगदी आपले शिवसेना प्रमुख पण ऐन तरुण वयातील असतील, त्यावेळेला गाडगे बाबा हे आमच्या घरी यायचे. पण आजोबा नेहमी सांगायचे की घरी आले तर आतमध्ये येऊन सोफ्यावरती नाही बसायचे, दरवाजाच्या बाहेर, पाठीकडनं दरवाजाच्या बाहेर तिकडे उभे राहायचे आणि माझ्या माला हाक मारायचे, अगं सुनबाई काहीतरी भाकर तुकडा असेल तर दे. मग आता गाडगे बाबा आलेत आत या. नाही नाही मी इकडेच आहे. मग माझी काहीतरी स्वयंपाकाला लागायची, तुला नाही आत्ता नाही, तुझ्याकडे शिळं पाका काय असेल तर दे. आता तुम्हाला शिळं कसं देणार? नाही मला तेच पाहिजे. मग ठीक आहे, काय घरातलं असेल ते त्यांना द्यायची. मग ते बाहेर, घराच्या बाहेरच झाडाखाली बसून खायचे आणि निघून जायचे. पण त्या गाडगे बाबांनी जी आपल्याला एक शिकवण दिले, आज देखील राजकीय पक्ष नुसते बोलतायत जाहीरनामा म्हणून, पण देत कोणीच नाही. गाडगे बाबांची जी दशसूत्री होती की जो भुकेला असेल त्याला अन्न द्यायचं, तहानला असेल त्याला पाणी द्यायचं, ज्याच्याकडे कपडे नाहीत त्याला कपडे द्यायचे, बेघराला घर द्यायचं, तरुणांना रोजगार द्यायचा, तरुण तरुणींची लग्न लावून द्यायची. ही केवढी मोठी शिकवण आपल्या संतांनी तेव्हा सांगून गेले. कोण होते गाडगे बाबा? काय उमेदवार होते? काय होतं त्यांच्याकडे आणि काय करायचं होतं त्यांना? पण ही माणुसकीची जी काय शिकवण आहे, ही माणुसकीची शिकवण हे आता विसरायला लागले. धर्माधर्मामध्ये मारामाऱ्या करून, आगी पेटवून निवडून येण्याची जर काही स्वप्न बघत असतील तर यांचं हिंदुत्व मी हिंदुत्व मानायला तयार नाही. आज देखील मी येताना अनेक मुस्लिम कार्यकर्ते माझ्या स्वागतासाठी उभे होते. काय केवळ मुसलमान म्हणून त्यांना मी झिडकारून टाकू? मग भाजपला मी सांगतोय, तुम्ही तुमच्या पक्षामध्ये दरवाजावरती बोर्ड लावा आणि तुमच्या पक्षात जेवढे मुस्लिम असतील त्यांना सांगा तुम्हाला भाजपात स्थान नाही, जा बाहेर. करताय? आणि शिवसेना प्रमुखांचे विचार मी सोडले. काय शिवसेना प्रमुखांचे विचार होते? त्यांच्या भाषणातले एक तरी वाक्य मला काढून दाखवा की या देशातले सगळे मुसलमान देशद्रोही आहेत असं ते बोललेत, असं एक तरी वाक्य काढून दाखवा. कधीच नाही बोललेले. जो या देशाला आपला देश मानतो तो माझा आहे, तो जातीपाती धर्माने कोणी असेल तरी या देशाला आपला मानतो तो माझा आहे, ही शिकवणूक शिवसेना प्रमुखाने आम्हाला दिली आणि तोच विचार घेऊन मी पुढे चाललेलो आहे. काय चुकलं माझ्या याच्यामध्ये? काय चुकलं? आणि कोणत्या बाळासाहेबांचा मी विचार सोडला वाटते तुम्हाला? एक तरी विचार सोडला असेल तर तुम्ही सांगा. पण बाळासाहेबांनी असाही विचार कधी दिला नव्हता की लाथा मारल्या तरी चालतील पण भाजपची पालखी व्हा. नाही, लाथ मारण्याचा प्रयत्न केला तर तंगड काढून हातामध्ये देऊ, हा बाळासाहेबांचा विचार आहे. ज्या वेळेला तुम्हाला कोणी महाराष्ट्रामध्ये ओळखत नव्हतं तेव्हापासून, म्हणजे कधी साधारणतः 85-90 सालापासून कोणी भाजपला ओळखतच नव्हतं. त्या वेळेला जर भाजपाला आपण खांद्यावर घेऊन फिरलो नसतो तर आज आपल्या डोक्यावरती बसलेच नसते. पण त्यांच्या लक्षात नाही येत, खांदा 2 प्रकारे देतात. एक खांद्यावर घेता येतं आणि दुसरा खांदा देता येतो, द्यावा लागतो. तो या निवडणुकीत आम्ही तुम्हाला देणार आहोत, या निवडणुकीत देणार आहोत. 50 खोके तर आता सुटे पैसे झाले त्यांचे. 50 खोक्यामध्ये तुम्हाला विकत घेऊ शकतात का रे? गद्दार विकला गेलाय, तुम्ही विकले जाल. पावसाचा धबधबा, अरे हा, निवडणुकीची सुरुवात झाल्यावरती एक गाडी पकडली गेली होती तुमच्याकडे येणारी.
कोणाची होती गाडी? असं मी ऐकलंय, खरं खोटं माहित नाही, असं ऐकलंय की त्याच्यात 25 कोटी होते पण 5 कोटी दाखवले गेले. मला माहित नाही कोणाची गाडी होती, आपण नाही बाबा, आपल्याला नाही माहिती. आता बाकीचे 20 कोटी इकडे पोहोचले असतील, मला नाही माहिती. कदाचित ते तुम्हाला वाटतील, मला माहिती नाही. पण हा हरामीचा पैसा घेऊन तुम्ही तुमचं आयुष्य विकणार आहात का? आम्ही तुम्हाला काहीतरी देतोय. जसं मी तुम्हाला सांगितलं की महिलांची जी आज 1500 रुपयाची जी योजना आहे, यांनी बरोबर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ती बंद करून टाकली. म्हणजे तुम्हाला दाखवलं की आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो पण आम्हाला हे देऊ देत नाहीत. मग आम्ही तुम्हाला वचन देतोय, अरे 1500 काय, आपण आपलं सरकार तुम्हाला 3000 रुपये देईल. अनेक जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना रोजगार मिळेपर्यंत, परवा राहुल गांधीजींनी सांगितलं ना, रोजगार मिळेपर्यंत दरमहा 4000 रुपये आपण त्यांना देऊ. बाकी दीपक आबा, मला खात्री आहे, माझा विश्वासच बसलाय की मगाशी मी सांगितलं तुमचं निवेदन मी आता घेणारच नाही. तुम्ही आमदार बनून हे निवेदन मला विधानसभेत द्यायचं तर मी त्याचा विचार करीन. आणि माझा विश्वास बसलाय की या सगळ्या लोकांनी ठरवलं, तुम्ही आणि तुमचं मत आणि तुमच्या कुटुंबातलं आणखीन एक मत, 4 जणांचं कुटुंब असेल तर 4 मतं. मग तुमच्या सोबत जे इथे आलेले नाहीत ते तुमचे मित्र, त्यांचं मत, त्यांच्या कुटुंबियांचं मत, म्हणजे सांगोल्यातली सगळीच्या सगळी मतं ही मशालीवरतीच आली पाहिजेत, मशालीवरतीच आली पाहिजेत. आणि एवढं जर का तुम्ही केलं तर मग दीपक आबा, तुम्ही जे जे म्हणालात ते मंजूर आहे. वचन देताय? मी तुम्हाला एवढी वचनं दिली, तुम्ही मला एक वचन नाही देऊ शकणार? मी वचन पाळणार आहे की नाहीये? तुम्ही आहात की नाही? मग दोन्ही हात वर करून सांगा की आम्ही मशाल हातात घेतले आणि दीपक आबाच आमचे आमदार. आपलं ठरलं, विजयाची जबाबदारी तुमच्यावर. जय हिंद, जय महाराष्ट्र.